सोने मोतीनं त्यांना मिळालेले आहे आज 30 एप्रिल पर्यंत जे काही खरेदी करताल त्या खरेदीवरती तुम्हाला जवळजवळ 3000 पर्यंत तुम्हाला डिस्काउंट ऑफर आहे। नमस्कार मंडळी, तर कशा आहात तुम्ही? मी प्रिया आपल्या मयूर ज्वेलर्स या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। तर तुम्हाला तर माहितीच आहे की मयूर ज्वेलर्सच्या पुण्यामध्ये 3 शाखा आहेत। तर पहिली शाखा जी आहे ती आहे कर्वेनगरला, दुसरी शाखा शिवनेला आणि तिसरी शाखा लक्ष्मी रोडला। तर अशा 3 शाखा आहेत। तुम्हाला जर अजून काही माहिती हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मयूर ज्वेलर्सचा नंबर देखील देत आहे, तर तुम्ही कॉल करून विचारू शकता। तर आज आहे 12 एप्रिल म्हणजेच आपल्या लकी ड्रॉ बिशीचा दिवस। तर बघूया की कोण भाग्यवान विजेते आहेत, त्यांना सोन्या चांदीचे बक्षीस भेटणार आहेत। तर चला मग कंटिन्यू व्हिडिओ पुढे पाहत राहा आणि आतापर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कंटिन्यू व्हिडिओ पुढे पाहत राहा। हेलो हेलो नमस्ते, मयूर ज्वेलर्स तर्फे सर्वांचे सहर्ष स्वागत। मयूर ज्वेलर्स सुवर्ण संचय योजना पिशी 2025 हा आपला एप्रिल महिन्याचा 4था लकी ड्रॉ येथे शिवनेला होत आहे। जसे आपल्या सर्वांना माहितीच आहे की आपली मयूर ज्वेलर्सची भिशी जी आहे ती चालती 12 महिने। सुरुवात होती आपली जानेवारी महिन्याला, समाप्ती होती डिसेंबरला। 13व्या महिन्यात तुम्हाला ज्वेलर्स मार्फत 1 हप्ता एक्स्ट्रा मिळतो व 14 महिन्यात तुम्ही खरेदी करता। आता ही भिशी योजना ही प्रत्येक ठिकाणी असतेच। तर हे लकी ड्रॉ भिशी योजना म्हणजे काय, मयूर ज्वेलर्सचं वेगळं काय त्यामध्ये? तर तुम्ही जी लकी ड्रॉ भिशी लावलेली आहे, तुम्ही जे पैसे भरलेले आहेत ते पैशाचं तुमची खरेदी होणारच आहे, परंतु दर महिन्याच्या 12 तारखेला आपण लकी ड्रॉ घेतो। हा जो बॉक्स बघताय ह्याच्यामध्ये तुमचे कुपन्स आहेत, जे तुमच्या हातामध्ये कार्ड आहे त्यातले कुपन तुम्ही ह्याच्यामध्ये टाकलेले, जे दर महिन्याला आपण त्यातून 12 बक्षिसं काढतो। महिन्याला 12 म्हणजे वर्षभरामध्ये जवळजवळ आपण 160 बक्षिसं देतो। तर ती अशा पद्धती आहे की 1 नंबरला आहे आपली 1 ग्रॅम सोन्याची वेडणी, 2 नंबरला सोने मोती नथ, 3 नंबरला चांदीचे गणपती बाप्पा आणि 4 ते 12 चांदीचे कॉइन। असे दर महिन्याला 12 सभासदांना हे बक्षिस मयूर ज्वेलर्स तर्फे मिळतात। सर्वप्रथम आपला जो मागच्या महिन्यात मार्च महिन्यात लकी ड्रॉ झाला त्यावेळेस कोणाला बक्षीस लागलं होतं पण कोणी येऊ शकलं नाही, असं कोणी आलं आहे का? आपलं नाव सांगा। नैना झेंडे। ओके, आपली कधीपासून भिशी ज्वेलर्स मध्ये? याच वर्षी पण तुम्हाला मागच्या महिन्यात लागला होता ना कर्वेनगरला, मी येऊ नाही शकले। ताईंना मागच्या महिन्यामध्ये 11 नंबरचं बक्षीस लागलं होतं नैना झेंडे या आपल्या ह्याच्यामधून, परंतु ताई काही येऊ शकल्या नाही कर्वेनगरला। तर आता आपण त्यांना ते बक्षीस देत आहे। मी अशोक सरांना म्हणाल की त्यांना ते बक्षीस द्या म्हणून। सर्वांनी टाळ्या वाजून ताईंचं अभिनंदन करायचं आहे। त्यांना असा शुद्ध चांदीचा कॉइन मिळालेला आहे। ते मार्च महिन्यातलं त्यांचं मागच्या महिन्यातलं 11 बक्षीस लागलं होतं। काही बोलायचं तुम्हाला? माझं नाव अनिल तांबेकर। ओके, तुमची कशी ओळख मयूर ज्वेलर्सची? पहिल्यांदाच आम्ही इकडे आलेलो आहे। ओके, अच्छा, भिशी लावलेली आहे? भिशी लावलेली आहे। मागल्या फेब्रुवारी महिन्यामध्ये माझ्या मुलीला बक्षीस लागलेलं। अरे वा वा वा, काय मिळालं होतं? चांदीचा कॉइन। चांदीचा कॉइन, अरे वा, लकी आहे म्हणजे तू? हो, लकी आहे, तिच्याच नावाने। चालेल, यातून तुम्हाला हलवून घ्या सगळ्या चिकटा छानपैकी। आणि आपण याच्यातून 10 नंबरचं बक्षीस जे आहे चांदीचा कॉइन, त्यासाठी एक कुपन काढतात सर। रंजना लसुरे। धन्यवाद दादा। रंजना लसुरे ताईंना 10 नंबरचं बक्षीस लागलेलं आहे, तर आपण त्यांना ते बक्षीस देऊच। ज्याप्रमाणे आत्ताच आपला गुढीपाडवा झाला, आपला हिंदू मराठी पहिला सण आपला, जे आपली नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्याला होती, तर तो आत्ताच आपला 30 मार्चला गुढीपाडवा झालेला आहे। तर त्याप्रमाणे आपण जी गुढीपाडव्याला ऑफर ठेवली होती ती आपण ऑफर अशी होती गुढीपाडव्याला की तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी जी काही खरेदी करताल त्या खरेदीवरती तुम्हाला
3,000 रुपयाची सूट होती. तर तुम्ही जी काही चांदी किंवा सोन्याची खरेदी करताल त्याच्यावरती तुम्हाला 3,000 पर्यंतची सूट होती. तर ती ऑफर आपण त्यावेळेस बरेच जणांना घेता आली नाही, म्हणून ती ऑफर आता आपण परत रिओपन केलेली आहे. तर आता आपला परत अक्षय तृतीयाचा सण येतोय बरोबर 30 एप्रिलला. तर तुम्ही आजपासूनच 30 एप्रिल पर्यंत जी काही खरेदी करताल त्या खरेदीवरती तुम्हाला जवळजवळ 3,000 पर्यंत तुम्हाला डिस्काउंट ऑफर आहे. तर त्याची तुम्ही अधिक माहिती घ्याच आतमध्ये, तर त्याप्रमाणे तुम्ही लाभ घ्याच. सोन्याचा भाव किती अशोक प्रकाश? जवळजवळ 93,000च्या पुढे सोन्याचा भाव गेलेला आहे. त्यासाठीच तुम्ही ही दिशी लावलेली आहे. कारण आता एक रकमी सोनं घेणं हे आपल्याला काय पॉसिबल. 94,540 भाव झालेला आहे. म्हणजे हळूहळू लाखाच्या ओलांडण लवकरच होते असं वाटतंय भावाचं. तर यासाठी काय करण्यात येईल, तर यासाठी तुम्ही भिशी तर लावलेलीच आहे. हा योग्य पर्याय, चांगला पर्याय आहेच. दुसरा पर्याय आपल्याकडे असा आहे की आता हा जो वाढता सोन्याचा भाव आहे, आपण दरवेळेस म्हणतो की सोनं घेऊ पण बघू नंतर. तर त्यासाठी काय करता येईल, तर त्यासाठी एकच पर्याय आहे तुम्हाला, मैड अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड. म्हणजे आपली मैड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आहे. तुम्हाला जर का सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्हाला जी काही वस्तू आवडेल मैड ज्वेलर्स मध्ये त्याच्या 20% रक्कम तुम्हाला आत्ता भरायची आहे डाऊन पेमेंट म्हणून. उरलेलं जे 80% रक्कम तुम्हाला सोनाराला द्यायची आहे ती तुम्हाला बँकेकडनं लोन म्हणून मिळेल. ती फेडायला तुम्हाला मॅक्झिमम 12 महिने आहे. 12 महिन्यामध्ये तुम्ही बँकेला फेडू शकता. म्हणजे याचा फायदा असा होतो की आपण त्या वाढत्या भावाला तिथंच ब्रेक लावतो. तर त्या दिवशीच तुमचं पक्का बिल बनून जाते. कारण का माझ्या अंदाजे बघितला तो गुढीपाडव्याला काहीतरी 90च्या आसपास भाव होता. म्हणजे आता 10 दिवसामध्ये 4,500 भाव वाढलाय. अक्षय तृतीयाला अजून 18 दिवस आहेत. त्यामुळे ऑफर पण ओपन आहे. अक्षय तृतीयाची वाट बघू नका. वाटलं तर तुम्ही आता करून ठेवू शकता. डिलिव्हरी अक्षय तृतीयाला घ्या, तसं पण ऑप्शन आपल्याकडे आहेच आहे. तर अशा तऱ्हेने माझ्या मते तरी आता 6:30 वाजले. सर्व सभासद आलेले आहेत. तर हजीर तो वजीर मध्ये आपण एक चिठ्ठी काढू म्हणजे सर्वांमध्ये थोडासा जोश येईल. तर त्याप्रमाणे हा बॉक्स आहे. यामध्ये आपल्या सर्वांचे चिठ्ठा आहे. तुम्ही इथं हजर आहात त्यांच्या, तुम्ही बनवून टाकलेले आहेत. कोण येते पुढे, याच्यातून आपल्याला एक टोकन काढायचं आहे. कुणी एका सभासदाने पुढे या. नमस्कार, आपलं नाव सांगा. आपला कसा परिचय? बीसी यावर्षीच लावली. कसं वाटतं तुम्हाला कार्यक्रम? आता हा 4था आहे. ट्रान्सपरन्सी आहे की नाही? म्हणजे कुठल्याही याच्यामध्ये असं काही नाहीये की याच्यामध्ये आतून कोणाचे नंबर काढले जातात वगैरे असं काय वाटतं? जे काही आहे तुमच्या समोर होतो कार्यक्रम आणि तुमच्या हातातूनच चिठ्ठ्या काढल्या जातात. त्याच्यातून तुम्हाला एक चिठ्ठी काढ, त्याच्यातून एक चिठ्ठी, पहिल्या चिठ्ठ्या हलवून घ्या छानपैकी सर्व. अशा तऱ्हेने हजर तो वजीर मधलं 12 नंबरचं कूपन निघालेलं आहे. कोण आहे भाग्यवान विजेते? पंकज मेश्राम यांना बक्षीस लागलेलं आहे 12 नंबरचं. आहेत का पंकज? या पंकज सर, सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करायचं आहे. दादा जवळजवळ 10 मिनिटं गाडी पार्किंगला जागा शोधत होते, तेव्हा त्यांना गाडी लावायला जागा मिळाली. बरोबर ना दादा? तुमचं अभिनंदन दादा. तुमचं नाव सांगा. पंकज मेश्राम यांना 12 नंबरचं बक्षीस लागलेलं आहे. ऍक्च्युली मी निगेटिव्ह होतो, म्हटलं कधी लागणार नाही. बायकोला आता जर छापलं मिळून काय फायदा काही नाही. म्हणजे थँक्यू. आता ताईंना बोलवा. ताईंना तर हे बक्षीस घेतलं पाहिजे तुमच्या बरोबर. ते बोलले म्हणून हे बक्षीस लावलं. 4 दिशा लावली आम्ही यावर्षी. 4 नंबर लावले म्हणजे एक तरी लागेल. वजीर मधलं हे 12 नंबरचं बक्षीस आहे. शुद्ध चांदीचा कॉईन. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करायचं आहे. हजर तो वजीरकडे बोलूया. हजर तो वजीरचं आपलं 12 नंबरचं कूपन काढून झालेलं आहे. तर आपण या महिन्याचं 3 नंबर एक काम करून 2 नंबरचं कूपन काढूया. 2 नंबरचं कूपन आहे सोने मोती नथ. तर आज बघूया आपण सोने मोती नथ कोणाला मिळते. या ताई, आपलं नाव सांगा. माझं नाव सुषमा जगताप. हो, काढा की. नक्कीच हलवून काढा.
एकच काढायची. आणि अशा तऱ्हेने चिठ्ठी निघालेली आहे. विमल बाबासाहेब धुमाळ. विमल धुमाळ, नमस्कार ताई. अभिनंदन, सर्वांनी टाळ्या वाजून अभिनंदन करावे ताईंचे. विमल बाबासाहेब धुमाळ, कसं वाटतं ताई तुम्हाला? खूप छान वाटतंय. 5 वर्षातून सोने मोतीनं हे पण लागले, सोने मोतीनं ते पण पौर्णिमेच्या दिवशी. आणि हा सर्व लकी ड्रॉ आहे बरोबर. आज तुमचा काहीतरी विश्वास आहे म्हणून तुम्ही 5 वर्ष ही पिशवी काढताय. परंतु ज्यांना पण लागले तर तुमची खरेदी तर झालेलीच आहे. 5 वर्षांच्या जवळजवळ माझ्या अंदाजे तुम्ही 60-70 हजार भाव होता तेव्हापासून खरेदी करताय. आणि आज भाव काय झालेला आहे म्हणजे ते जेव्हा तुम्ही त्या भिशीचं सोनं खरेदी केले त्याची आज लाखात किंमत झाली. तर ही सोने मोतीला तुम्ही ज्ञानेश्वर सरांना सांगेल की त्यांना द्यावे म्हणून. या ज्ञानेश्वर सर ड्रॉ आहे त्यातला हजर तो वजीर, त्यातला आपला 2 नंबरचा सोने मोतीला ताईंना सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करूया आपण. छान अशी सोने मोतीला त्यांना मिळालेली आहे आज. धन्यवाद ताई. तर आता आपलं या महिन्यातलं म्हणजे या वर्षातला हा आपला 4था लकी ड्रॉ आहे. त्यातलं आपलं हे आता शेवटचं बक्षीस हे काढायचं शिल्लक राहिलेलं आहे. ते बक्षीस आहे 3 नंबरचं चांदीचे गणपती बाप्पा. बघूया आज आपण गणपती बाप्पा कोणाच्या घरी जात आहे. काय की आपल्याला याच्यातून एक चिठ्ठी काढायची आहे. कुणी एकाने पुढे या चिठ्ठी काढण्यासाठी. काका तुमचं नाव सांगा. दीपक कदम. कसा वाटतो तुम्हाला कार्यक्रम? छान वाटतं. 3 वर्ष झाले आपण मग तुम्ही कार्यक्रमाला आले होते का कधी? आपल्या मोठ्या लकी ड्रॉ आला होता तो जरा सांगा लोकांना कसा असतो. आला व्यवस्थित झालाय सगळा कार्यक्रम, व्यवस्थित मिळालेली आहे. सर याच्यातून एक चिठ्ठी काढायची. चिठ्ठी छान हलवून घ्या. त्यांच्या यातलं एक नाव इथंच कुठेतरी आहे आता. तुम्हीच सांगा सर. अर्चना कोंडमगिरे. अरे वा वा, धन्यवाद धन्यवाद ताई. अभिनंदन तुमचं. चांदीचे गणपती बाप्पा आज तुमच्या घरी आलेले आहेत. कार्ड बघू ताई तुमचं. मी काकांना म्हणेल की त्यांना तो चांदीचा गणपती बाप्पा द्यावा. छान असा हा चांदीचा गणपती बाप्पा. सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करावं. छान अशी ही चांदी गणपती बाप्पाची मूर्ती मिळालेली आहे त्यांना. धन्यवाद ताई. आणि अशा तऱ्हेने या महिन्यातले आपले 12 नंबर काढून झालेले आहेत. तुम्ही आला असेल की ज्यांना बक्षीस मागच्या महिन्यात लागलं होतं किंवा आता नाव पुकारलं होतं तेव्हा ते नव्हते, असे असेल तर त्यांना बक्षीस देऊया आपण. ठीक आहे. अशा तऱ्हेने मी अनाऊन्स करतो की हा आपला लकी ड्रॉ कार्यक्रम इथे संपन्न झाला आहे. तर मी सगळ्यांना सांगेल की जो आपला QR कोड आहे तो स्कॅन करून घ्या. तुमचं प्रोफाईल अपडेट करा. तुम्हाला कॅशबॅक पॉइंट्स असे छान भेटतील, खरेदीला उपयोगी येतील. ते कॅश मध्ये कन्वर्ट होऊन तुम्हाला जागेवरती डिस्काउंट मिळेल. धन्यवाद. त्या प्रकारे एप्रिल महिन्यातला आजचा आपला लकी ड्रॉ बिशीचा कार्यक्रम पार पडलेला आहे. आणि जे ग्राहक आहेत त्यांना सोन्या चांदीचे बक्षिसे भेटलेले आहेत. तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि अक्षय तृतीयानिमित्त तुम्ही जी ऑफर ऐकली आहे त्याचा देखील सगळ्यांनी लाभ घ्यावा. तर चला भेटूया नंतर नवीन व्हिडिओ.